सिरियलच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. गिरिजाने तिच्या आईला एका जंगलामध्ये एका खोलीमध्ये ठेवलेलं असतं, कारण ती तिथे नागेश्वरच्या हातातून सुखरूप असते. गिरिजा तिला जेवण घेऊन जाते हे नागेश्वरला समजतं. तेव्हा गिरिजा तिच्या आईला भरवत असते, तेव्हा नागेश्वर आणि त्याचे गुंड तिथे येतात आणि घराचं लॉक तोडतात. गिरिजा बोलते, आई आता काय करायचं? तेव्हा तिची आई बोलते, छकुली तू घाबरू नको, मी बघते ह्या नागेश्वरकर काय करायचं ते. तेव्हा नागेश्वर कुलूप तोडून आतमध्ये येतो आणि बोलतो, शेवटी मायलेकी भेटल्यास ना मला. माझ्या तावडीतून कुठे जाणार तुम्ही? तुमची गाठ माझ्याशीच. मी 20 वर्षापासून तर आजपर्यंतची माझी प्रतीक्षा संपलीच म्हणायची. तुम्ही मायलेकी या पेपरवर चुपचाप सह्या करा आणि तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्या बरं. तेव्हा गिरिजा बोलते, नाही देणार. तिची आई बोलते, नागेश्वर तुला काय करायचं ते कर. तेव्हा नागेश्वर त्याच्या गुंडांना सांगतो की इथे रॉकेल होता आणि या घराला आग लावून द्यायची आहे आपल्याला. तेव्हा गिरिजाची आई बोलते, थांबा नागेश्वर साहेब, मी तुमची पेपरवरती सह्या करते. गिरिजा तू पण कर ना गं छकुली बाळा. तेव्हा दोघी मायलेकी त्याच्यावरती सह्या करतात आणि नागेश्वरने त्याच्या गुंडांना सांगितलेले असते की या रूममध्ये रॉकेल होता आणि आग लावून द्या. गिरिजाने आणि तिच्या आईने सही केलेली असते. तिची आई खूप गडबडत असते की माझ्या मुलीला जाऊ द्या, माझ्या मुलीला जाऊ द्या, पण नागेश्वर काहीच ऐकत नसतो. त्याने आग लावून बाहेर येतं तर गिरिजाने त्या नागेश्वरचा पाय धरून खाली पाडलेला असता आणि त्याचा पाय सोडत नसते. तेवढ्या तिथे रुद्रप्रताप येतो आणि रुद्रप्रताप बोलतो, गिरिजा काय करतात तुम्ही? सोडा त्यांचा पाय. नागेश्वरला बाहेर आणतो आणि गिरिजा आणि तिच्या आईलाही रुद्रप्रताप बाहेर घेऊन येतो. पण गिरिजा नागेश्वरला इतकी जोरात ओरडून सांगते, हो नागेश्वर साहेब, आम्ही मायलेकीने ज्या सह्या केल्या ना, तो कागद कुठे माहिती आहे का तुम्हाला? तो कागद आतमध्येच राहिलेला. तुम्ही आमची प्रॉपर्टी हडप करणार होते ना, म्हणून तो कागद आता आतमध्येच जळत आहे. तेव्हा नागेश्वर बोलतो, काय? तेव्हा गिरिजा बोलते, हो. तेव्हा नागेश्वर धावत जाऊन तो कागद घेऊन यायला जातो, पण तो आतमध्येच जळून खाक होता. ते शेवटी सत्याचा विजय होतो.